देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा भाषण करतात किंवा कोणाला मुलाखत देतात तेव्हा त्यांच्या भाषणाकडे, त्यांच्या बोलण्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. ते विचार करून बोलतात, काहीही बोलायचं म्हणून बोलत नाहीत. अतिशय डिप्लोमॅटिक उत्तरं देतात. त्यामुळे कधीच ते गोत्यात येत नाहीत. अतिशय स्मार्ट पॉलिटिशियन आहेत. मुंबई इलेक्शनच्या पहिले त्यांनी खूप मुलाखती दिल्या वेगळ्या वेगळ्या न्यूज चॅनल्सना. एका मुलाखतीत ते एक वाक्य बोलले, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि ते खरं ठरलं. भाऊ तोरसेकरांनी सुद्धा हे म्हणलं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाकडे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. कारण की फडणवीसांचा जो अभ्यास आहे राजकारणाचा तो खूप गहन आहे. आता फडणवीस एका मुलाखतीत काय बोलले होते ते तुम्हाला सांगतो. बऱ्याच पत्रकारांनी फडणवीसांनी उच्चारलेल्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि शेवटी तेच खरं ठरलं. निकाल आल्यानंतर ते वाक्य काय होतं ते तुम्हाला सांगतो मी. जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. चला तर व्हिडिओ सुरू करू. फडणवीसांनी म्हणलं होतं की पहाल, निकालानंतर राज ठाकरेंना या युतीचं नुकसान होईल आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल. हे फडणवीस एका मुलाखतीत बोलले होते. प्रत्यक्षात ते तसंच झालं जसं फडणवीस म्हणाले होते. तुम्ही निकाल पहा, राज ठाकरेंचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या निवडणुकीच्या निकालात हे दिसून येतं आहे. केवळ 6 नगरसेवक निवडून आले. आणि असं का झालं? कारण की राज ठाकरेंचे मतं हे ट्रान्सफर झाले उद्धव ठाकरेंना. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की जेव्हापासून ही युती या दोघां भावांनी लॉन्च केली होती तेव्हापासून ते या निवडणुकीच्या रणधुमाळीपर्यंत राज ठाकरेंचा चेहरा पाहण्यालायक होता. एकदम डल होता. जेव्हा माणूस आतून आनंदी असतो तर तो आनंद चेहऱ्यावर दिसून येतो. राज ठाकरेंचा चेहरा मी पहिल्यापासून ऑब्झर्व करतो आहे, बिलकुल आनंदी वाटत नव्हता. आतून आनंद दिसत नव्हता त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरती. हे साफ दिसून येत होतं की हे अलायन्स एक अंडरस्टँडिंग आहे. परंतु उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहण्यालायक होता. अतिशय आनंदी, उत्साहाने भरलेला. जणू काही यांनाच गरज आहे या युतीची. कारण साफ आहे, उद्धव ठाकरेंना हे नीट माहिती होतं की राज ठाकरेचे मतं युती केल्यानंतर भरभरून माझ्याकडे येणार आहेत. म्हणून ते वाट पाहत होते या युतीची. म्हणून उबाठा गट अतिशय उत्साही होता या युती करता. वोट ट्रान्सफर मनसेचे उबाठाकडे गेले. परंतु राज ठाकरेंच्या पार्टीला खूप अतोनात नुकसान झालं. कारण की त्यांना ना मुसलमानांचे मतं मिळाले ना अमराठी लोकांचे मतं मिळाले. मराठी लोकांचे मतं सुद्धा बरेच बीजेपीला गेले. मग यांच्याकडे राहिलं काय? हे फडणवीसांनी सांगितलं होतं त्यांच्या त्या एका वाक्यातनं, मुलाखतीतनं. स्ट्राईक रेटचा विचार करा तुम्ही. 53 ते 54 जागांवर उमेदवार दिले आणि जिंकले किती? फक्त 6. म्हणजे यांचा स्ट्राईक रेट सुद्धा किती कमी होता. यावरून हे कळून येतं आता या पार्टीला अस्तित्वाची लढाई आहे. आणि लिहून घ्या, येणाऱ्या काळात पुन्हा हे अलायन्स, ही युती तुटू सुद्धा शकेल असं मला वाटतं आहे निकाल पाहिल्यावर. कारण की राज ठाकरेंचा तुम्ही स्वभाव पाहिला आहे, ते नेहमी आपली भूमिका बदलत राहतात. कधी मोदी चांगले तर लगेच कधी मोदी वाईट, कधी काँग्रेस वाईट तर कधी काँग्रेस खूप चांगली, कधी उद्धव ठाकरे चांगले नाहीत तर कधी उद्धव ठाकरे खूप चांगले. इतक्या भूमिका बदललेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे वोटर सुद्धा खूप कन्फ्यूज झालेले दिसतात मला. म्हणून गर्दी तर खूप होते, मतांमध्ये ती गर्दी परिवर्तित होत नाही. त्यामुळे मनसे करता पुढची वाटचाल खडतर असेल असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही म्हणता की उभाठा सेनेला खूप चांगले मतं मिळालेत. कसे मिळाले हो? 2017ला 84 सीट्स होत्या, आता त्या सीट्स कमी होऊन 65 झालेल्या आहेत. किती जागांवर त्यांचे उमेदवार लढले? 160 आणि जिंकले किती? 65. म्हणजे स्ट्राईक रेट किती कमी होता. आणि मराठी पत्रकार, मराठी न्यूज चॅनल्स जे त्यांचे चिअर लीडर्स आहेत ते असं दाखवायचा प्रयत्न करत आहेत की अतिशय मोठं यश उभाठा सेनेला मिळालं आहे, असा समज ते लोकांना देत आहेत.
परंतु फिगर जर का पाहिले 160 जागी लढले, जिंकले फक्त 65 ठिकाणी. म्हणजे स्ट्राईक रेट पण कमी आणि विक्ट्री पण कमी. तर कुठे चांगला स्ट्राईक रेट आहे, कुठे मोठं यश आहे, हा एक गैरसमज मराठी न्यूज चॅनल्स पसरत आहेत की हे यश उभाठाला खूप मोठं मिळालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अभिप्राय कळवा. जर का व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. फक्त राजकारण पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.